धाराशिव जिल्हा, अकोला जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या 3 जिल्ह्यातले भूम, परांडा, वाशिम, पाथर्डी, त्याचबरोबर अकोला या भागातले अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी आलेलो होतो. त्याच्यात विशेषतः माजी आमदार राहुल भैया मोठे हे आणि असंख्य कार्यकर्ते, मग काही सभापती, माजी वेगवेगळ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी सध्या त्या निवडणुका पुढच्या काही काळामध्ये होणार असल्यामुळं आता बहुतेक सगळ्या ठिकाणी माजीच पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी आम्हा लोकांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा मनापासून समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं आज मंगळवारचा दिवस बहुतेकदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये आज आम्ही बऱ्याच जणांना पक्षप्रवेश दिलेला आहे. दादा, आगामी काही काळामध्ये अजून याच्यापेक्षा मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे का? कारण सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे मान्यवर पक्षप्रवेश करतायत, तुम्हाला पण माहिती आहे. सर्वच राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्षाचे राजकीय पक्ष असतील, जास्त करून सत्ताधारी पक्षाकडं असणाऱ्या पक्षांच्याकडे येण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळतंय. परंतु त्यांना आम्ही बेरजेचं राजकारण जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय त्या पद्धतीनं आम्ही देखील बेरजेचं राजकारण करतोय. शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. राज्याचा विकास झाला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असताना त्याच्यामध्ये आपला राज्य देखील विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलं पाहिजे. त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले अधिकारी असतील किंवा वेगवेगळे आमचे जे काही राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील यांचं काम चाललं. दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते नाशिकमध्ये होते. विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे. अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती, पर्ची तुम्हाला दिसत होती, ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमारेंनी सांगितलं. हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार असतो, राज्याच्या निवडणूक आयोगाचा. त्यामध्ये त्यांना केंद्रामध्ये निवडणुका चालतात, ते इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात. तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहेत आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. दादा, माधुरी हत्ती असेल किंवा कबुतरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता. काय बैठकीमध्ये निर्णय? या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला, आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला. त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर इथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत
त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तासगावला तिथं हत्ती आहे. नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंधा तिथं हत्ती होता. माझ्या माहितीप्रमाणे ज्योतिबाच्या तिथं पण हत्ती होता. असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती. पण आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. वकील असतील किंवा ऍडव्होकेट जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटतं की त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो, मागे आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या. परंतु त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न, सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं. अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं 32 शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची. तिथं नंतर ते नाग सोडून दिले जायचे. परंतु मधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होतं. परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत. तशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हत्तीणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. परंतु सरकारने पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही. परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरलं. आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल. आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचं पालन करणं ते सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असतं ते त्या सरकारने केलेलं आहे. पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतं. शरद पवारांचा पक्ष जो आहे तो आता सुप्रीम कोर्टात जाणार या सगळ्या निर्णयाच्या विरोधात. हो का? प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्या मार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात. निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठलाही कुणावर अन्याय होणार नाही, कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे
अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे. हो का? एकदा निकाल लागल्यानंतर कुणी काय आरोप करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट ही सगळी जी काही यंत्रणा घटनेची शिक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपला भारत देश चालतो. त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे वाटचाल करत असतो. आता कुठलाही निकाल आला तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य हे त्यांचं म्हणणं मांडू शकतात. त्याला आता कुणी त्या गोष्टीचं कदाचित समर्थन करतील, कुणी त्याला विरोध करतील. परंतु मला तुम्ही विचारलं तर मी न्याय देवतेने दिलेल्या निर्णयाचा आदर करणारा मी कारण. महत्वपूर्ण पक्ष प्रवेश हुआ है क्या है उसको और आने वाले इलेक्शन में उसका कैसा फायदा है? क्या है, आज हमारी धाराशिव डिस्ट्रिक्ट, अकोला डिस्ट्रिक्ट और अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, ये 3 डिस्ट्रिक्ट के रूम, परांडा, वाशी, फिर पाथर्डी, आर्ने, अकोट, ऐसे अलग अलग जो तालुका है, उस तालुका के बहुत से साथियों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है. उसमें एक्स एमएलए मिस्टर राहुल भैया मोटे, इन्होंने बहुत साल घूम परांडा वाशी का प्रतिनिधित्व किया है. हमने सबने एक साथ बहुत साल काम किया है. वो एक अच्छा वहाँ का विधायक के नाते उन्होंने काम किया है और सबको साथ लेके वो आगे जाना चाहता है. इसीलिए उनके नेतृत्व में वहाँ के बहुत सारे कार्यकर्ताओं ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है. वैसे ही हमारे यहाँ अकोला में हमारे पार्टी के प्रेसिडेंट हुए, फिर अमोल मिटकरी है, उन्होंने कोशिश की, वहाँ के कुछ साथियों ने राष्ट्रवादी में प्रवेश किया. फिर हमारे काशीनाथ दाते एमएलए है, फिर वहाँ के अशोक सावंत और बाकी हमारे कार्यकर्ता है, पार्टी के प्रेसिडेंट है, उन्होंने सबने कोशिश की और इसमें पारनेर और पाथर्डी ये 2 तालुका के लोग, उन्होंने बहुत सारे लोगों ने प्रवेश किया. आपने अभी देखा बहुत से लोग आए थे और उनको सबको हमने प्रवेश दिया. उनको हमने भरोसा दिया कि आगे जाके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अधिक मजबूत करने की हमारी सबकी कोशिश रहेगी. तो ये साथियों का भी हमें अच्छा सपोर्ट मिलेगा. आर्टिकल 370 को 6 साल पूरे हो चुके हैं, विरोधक की तरफ से अनेक आरोप किए जा रहे हैं. आर्टिकल 370 को 6 साल पूरे हो चुके हैं, विरोधक की तरफ से अनेक आरोप किए जा रहे हैं कि इस जो आर्टिकल जो अबॉलिश किया गया तो उसकी वजह से सिर्फ फायदा ही बीजेपी का है, बाकी पूरा नुकसान जम्मू कश्मीर का ही होता है. नहीं, जम्मू कश्मीर के लोगों ने कब कहा कि नुकसान हुआ है? ऐसा नहीं है. हम अपने देश में जब रहते हैं तो जम्मू कश्मीर से कन्याकुमारी तक सबको एक जैसा कानून होना चाहिए. बहुत साल उसके बारे में चर्चा हो रही थी. तो बाकी स्टेट के लिए अलग कानून और इस स्टेट के लिए अलग कानून, ये बहुत लोगों को मंजूर नहीं था. इसीलिए भारत देश में जो भी रहते हैं, जो भी स्टेट आते हैं, जो भी लोग रहते हैं, सबके लिए एक ही कानून होना चाहिए. टाइम आहे, 15 ऑगस्ट जवळ येत आहे. तुम्ही काळजी करू नका पत्रकार मित्रांनो. ज्यावेळेस आम्हाला म्हणजे राज्याच्या प्रमुखांना रायगड आणि नाशिक हे पालकमंत्री पदाचं जाहीर करायचंय, तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री योग्य वेळी ते जाहीर करतील, म्हणून कुठलंही काम थांबलेलं नाहीये. डीपीसीचे जो काही निधी आहे तो निधी त्या जिल्ह्याला देण्याच्या बद्दलच्या सगळी कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि
सरकारच्या वतीनं तिथं पालकमंत्री जरी आत्ताच्या घडीला नसले तरी कोणी ना कोणी कोणाला तिथे नेमणूक मंत्रिमंडळातल्या सहकार्याची केली जाईल आणि नाशिकलाही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातली एक व्यक्ती जाऊन नाशिकला झेंडावंदन करेल आणि रायगडला पण सीएम साहेब ज्याला नेमतील ते तिथं झेंडावंदन करतील. संभाजी समाज 2000 वर्ग किलोमीटर भारत ने कब्जा किया है चाइना के जगह को, उसे किस तरीके से इनके सुप्रीम कोर्ट ने इस पर फटकार भी लगाई? नहीं, ये देखो, हमेशा जिसको भी कुछ बोलना है या आरोप करना है तो उसके बारे में प्रूफ होना चाहिए, पुरावा होना चाहिए. आप देखो, जो भी उनका स्टेटमेंट आया उसके बाद कोर्ट ने क्या डिसीजन दिया. कोर्ट का डिसीजन तो फाइनल डिसीजन रहता है, नंबर 1. नंबर 2, आपने अगर महाराष्ट्र में देखा तो महाराष्ट्र में भी अपोजिशन के बहुत से लोग, कुछ उनके पास प्रूफ नहीं है और वो आरोप करते हैं यहाँ ये हुआ है, वहाँ वो हुआ है, ये ऐसा हुआ है, वो ऐसा हुआ. हम ये गवर्नमेंट बहुत अच्छी तरह से हमें मेजोरिटी मिली है महायुति सरकार को. देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में एकनाथराव शिंदे जी है, मैं हूँ और बाकी हमारे सब साथी है. हम सब अच्छी तरह से गवर्नमेंट का काम कर रहे हैं. आज भी हमारी कैबिनेट हुई, कैबिनेट में भी बहुत अच्छे डिसीजन हमने लिए हैं. महाराष्ट्र का विकास होना चाहिए, उस डेवलपमेंट के लिए सेंट्रल से पैसा मिलना चाहिए. ये हमारी सबकी कोशिश है और वो जारी है और डेवलपमेंट चालू.